जयसिंगपुरात अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत पडून असलेल्या आणि वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या शहा पेट्रोल पंपासमोरील खोक्यांवर अखेर जयसिंगपूर नगरपालिकेनं गुरुवारी धडक कारवाई केली आहे। अतिक्रमण विरोधी पथकानं दुपारी अचानक मोहीम राबवत रस्त्यालगतची सर्व बंद खोकी हटवून जप्त केली आहेत। या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत खोकीधारक आणि अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। शहा पेट्रोल पंपासमोरील मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेली अनेक खोकी गेल्या काही महिन्यांपासून बंद होती। या खोक्यांमुळे परिसरात अस्वच्छता वाढली होती, तर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता। स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून याबाबत सातत्यानं तक्रारी करण्यात येत होत्या। अखेर या तक्रारींची दखल घेत पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय। मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अतिक्रमण पथकानं कर्मचारी व यंत्रसामुग्रींसह घटनास्थळी धडक देत एकामागून एक बंद खोकी हटवली। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। पालिकेच्या या अचानक कारवाईनं परिसरातील इतर खोकीधारकांची चांगलीच तारांबळ उडाली। अनेकांनी आपापल्या खोक्यांची आणि साहित्याची घाईघाईने आवरावर सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळालं। दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या अतिक्रमणांवर अखेर हातोडा चालवल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। दरम्यान शहरातील इतर भागांमध्ये अशाच प्रकारचे रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हटवावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। पालिकेची ही मोहीम केवळ शहा पेट्रोल पंप परिसरापुरती मर्यादित न राहता संपूर्ण शहरभर राबवली जाणार आहे का, याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे। मराठी एसनीसाठी जयसिंगपूरहून संदीप पळसूळ।